मी वृषाली. काय म्हणाला? कोण? मी वृषाली, वृषाली गीत. बरोबर बोलताय तुम्ही. कोण आहे ना मी. खरंच कोण आहे मी? नात्यांच्या बाजारात नक्कीच कुणाची तरी कुणीतरी आहे. पण एवढीच ओळख पुरेशी आहे का माझी? नाही. मला माझं अस्तित्व शोधायलाच हवं. पण काय असेल बरं माझं अस्तित्व? जन्माला आली आणि मरून गेली. अरेच्छा, यात तर मी अस्तित्वहीन झाले. आता मला कळलंय, स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करायला हवं. पण पण काय केलं म्हणजे मी माझं अस्तित्व निर्माण करू शकेल? परिस्थिती. होय, परिस्थिती. पण मी का त्या परिस्थितीची गुलाम होऊ? मी परिस्थिती बदलू शकते. हो, बदलू शकते मी परिस्थिती. पण पण तेवढं कर्तृत्व आहे का माझ्याकडे? का नाही? का नाही? आहे. माझ्याकडे तेवढं कर्तृत्व आहे आणि मी माझी परिस्थिती बदलू शकते. हो, बदलू शकते मी माझी परिस्थिती. या व्यवहार्य दुनियेत इति कर्तव्यता सांभाळून आपण त्या परिस्थितीला सामोरे जातोच ना. मग त्याच इति कर्तव्याची जाणीव ठेवून मी या विश्वाच्या रंगमंचावर माझी ओळख निर्माण करणार, माझं अस्तित्व निर्माण करणार. आणि तेच अस्तित्व मला माझं नावलौकिक मिळवून देणार आणि माझी नवीन ओळख निर्माण करणार. आणि मग तुम्हीच म्हणणार, तुम्ही सगळे मला विचारणार, तूच ना ती वृषाली गीत.